पूर्ण सफाले 11 या संघाच्या वतीनं, परंतु अजूनही सामना पूर्णपणे झुकला गेला दातीवर संघाच्या माध्यमातून करायला येणारे बॉल्स 18 आणि करायच्यात 13 धावा. गोलंदाज सिद्धार्थ पवार तिसरा षटक हाताळण्यासाठी दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. राऊंड स्ट्राईक वरती गौरवला आपण पाहतो. यावेळी चेंडू बराच काळामध्ये स्वतः गोलंदाज सिद्धार्थ झाला, कोणती चुकी होणार नाही, घेतलाय त्यानं झेल, संपला इथून गौरव. या फलंदाजाचा खेळ गौरवला परतावं लागतं बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक पहिला लागला 38 या अंकावरती दातीवीर संघाला. मान हार्दिक आला आणि हार्दिकच्या विपक्षामध्ये इथून पहिलाच बॉल सिद्धूच्या माध्यमातून फुलटॉस हाताळला जरूर, परंतु इथून त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठेतरी लक्ष नव्हतं, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. परंतु असे सामने कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरत असतात. सातत्याने चांगली गोलंदाजी जर साकारली गेली तर याच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा मॅचमध्ये येऊ शकतो, परंतु ती गोलंदाजी साकारावी लागणार आहे सिद्धार्थला. इथून एकच जावा एकच्या मदतीनं आपण जाऊन पोचला 39 या अंकावरती. यावेळेस ट्रॅम्पलाईनच्या 12 बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, बचावात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न सिद्धू देखील करतो. कारण आधीची षटकं त्यानं पाहिल्यात, उत्तुंग षटकार ते रितेशच्या बाट मधनं येत आहेत, त्याच करण्याचा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस पिकअप शॉट मध्ये कन्वर्ट केलं, त्या ठिकाणी वन बाउन्स चेंडू क्लिअर करतो आउट ऑफ द पार्क. रितेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा आलाय चौकार, 4 धावा. चौवेचाळीस धावा पाहायला मिळतात. यामुळे पुन्हा शेता डाऊन द लेगचा मारा राहिला. ट्रम्पलिनच्या 12 बॉल हाताळला सिद्धार्थच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा संकेत आला. इथून या अवंतर धाव जॅड होतं आणि धावला जाऊन पोहोचलं 45 आकड्यावरती. इथून या बॉलवरती स्टाईलिश फिनिश पाहायला मिळाल का, कारण 6 धावाची गरज आहे. इथून यावेळेस खराब चेंडू हाताळला सिद्धार्थ पवारच्या माध्यमातून. चेंडू लॉंग रिजनला क्लिअर करतो आउट ऑफ द पार्क. इथून या 5 धावा येतील आणि या 5च्या मदतीनं ताफळक जाऊन पोहोचला तेव्हा 50 अंकावरती एक धावेची गरज असेल विजयासाठी दातेबिर्या संघाला. यामुळे अटेम्प्ट आणि चेंडू सरळ निघून जातो, सीमारेषा पार, चौकार आणि विजयश्री संपादित केला दातेबिर्या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम. इथून आणि याही सामन्यामध्ये 13 बॉल्स मध्ये 41 धावांचे एक विस्फोटक नॉक खेळत असताना विजय जर संपादित करून दिल्या फलंदाज रितेशच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दातीवरे. तर हार्ड लक टीम तून सफाळ 11 संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. तुमचं देखील तितकंच कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. निनाद पाटील सर, तुम्हाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं.
चला एडबल संघ प्लीज आपले दोन बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा याची विनंती असेल. दोन सलाईवर बॅटर आपण मैदानामध्ये उतरायचा. दोन द्वारकामाई चिखलपाडा संघ आपण मैदानाचा ताबा घेतला तर विनंती असेल जीपीसीसी एडवान्स संघ. थोडी सगळ्याचा 12 प्रतिनिधी प्लीज सातत्याने पुकार केला जातो. तुम्हाला विनंती असेल की आपण आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. कारण आधीच्या सामन्यामध्ये देखील आम्ही पुकार केला होता परंतु तुमचे 12 प्रतिनिधी आमच्या समेत जॉईन झाले नाही आहेत. त्या कारणाचा थोडासा आम्हाला देखील त्रास होतो. इथून तुम्हाला विनंती असेल की आपण आमच्या समेत जॉईन व्हायचं प्लीज. तर गोलंदाज इथून सामन्यात सुरुवात झाली आहे. चलतरे आणि दर्शनला आपण पाहतो. दर्शन दरे दाखल झाला तर त्याच्या विपक्षामध्ये इथून गोलंदाज प्रांजल आला पहिला षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डावीकडनं वृद्ध विकेटनं तो दाखल झाला. इथून चल चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली मागच्या सामन्यामध्ये. त्याच अनुषंगानं इथून टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला. इथून चिखलवाडा संघाच्या माध्यमातून आणि इथून प्रांजल आला पहिले षटक हाताळण्यासाठी. इथून पहिल्याच बॉल वरती पाठ चिकट पाहायला मिळाली. पाठ गेज आणि कोणती चुकी गेली नाही या जयेशनं. गोल्डन डकचा शिकार होत असताना पहिल्याच बॉल वरती जल दरेला परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. एक मोठा झटका लागतो जेपीसीसी एडवर्ड या संघाला. बॅक टू द डगआउट. पुन्हा प्रांजल पुन्हा एकदा नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि जो वेग आहे त्याचा पुरेपूर वापर केला जातो. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती पाठछडी गेज असताना विकेटचं बदल झालं. त्यानंतर यावेळेस जयंत आला त्याच्या विपक्षामध्ये निर्धाव चेंडू हाताळला. चांगली गोलंदाजी फ्रंट लाईन गोलंदाज कसा असावा याचे एक अप्रतिम उदाहरण या गोलंदाजांना दर्शवून दिले आज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगलं कट केलंय बॉलला. चेंडू सरळ निघून जातो धडमान एरियाला. क्षेत्ररक्षक पाठला करतायत जरूर परंतु इथून चेंडूला रोखण्यामध्ये यश येणार नाही. चेंडू सरळ निघून जातो आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी फक्त दिशा दिली गेली या बॉलवरती. कारण भन्नाट वेग आहे फक्त दिशा दिली गेली. इंटू द गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या चेंडूवरती 4 धावाची मोहर उठवली आहे. अर्थात ज्या 4 धाव्यानं सुरुवात केली आहे आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3 आणि 3 बॉलवरती 4 धावा त्या फलकावरती.
तर यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ एरियाला आणि तदनंतर एकच जावेवरती समाधान मांडावं लागतं, सॅटिस्फाय व्हावं लागतं. चांगली गोलंदाजी साकारली गेली. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो प्रांजल फ्रंटलाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आला चिखलपाडा संघाच्या माध्यमातून. आणि एक विकेट त्यानं मिळवली आतापर्यंत. धावा खर्च केलेत ते म्हणजे पाच पाच धावा धाफळकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल 5 धावा. इथून क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी जातीवरील संघानं इथून आपलं नाव नोंदवलं गेलं. इथून सायमन आहे आणि त्या ठिकाणी मात्र चांगले प्रयत्न जरूर दर्शवले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परत कुठेतरी चुकी झाली आणि तो चेंडू निघून जातो सीमारेषा पार. चौकार 4 धावा. या 4च्या मदतीनं ताफळक फ्लाय तसार जाऊन बोललं 9 या अंकावरती. कुठेतरी नशिबाची साथ राहिली गेली. भाग्य चांगलं होतं. सेकंड अटेम्प्टमध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर झाला असा, पण कुठेतरी सायमनच्या माध्यमातून ती चुकी झाली गेली. जज केलं नव्हतं आणि तदनंतर मात्र 4 धावेचे वर दर्शनच्या बाट बंद आली. 4च्या मदतीने 9 धावा तर धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा ती बॉल गोलंदाज पूर्ण एकदा प्रांजल दर्शन साडी घेऊन दाखल झाला वर द विकेटनं. आपण मोठा प्रहार करायचा पण बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. इथून डॉट बॉल ती चांगला झाली शेवटच्या ती बॉलवरती. या ठिकाणी पहिल्या यशस्वी षटकाची समाप्ती होत असताना आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आहेत. एक गडाच्या मोबदल्यामध्ये JPCC एडवाना संघ येईल नवीन गोलंदाज. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन मध्ये. थोडा निर्माण चेसला आपण पाहतो दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंजच्या विपक्षामध्ये वरचा विकेट तोही देखील दाखल झाला. पहिलाच बॉल उलट टप्प्याचा लेथन लाईन मेंटेन करत असताना निरुत्तर केला जयंत त्या फलंदाजाला. डॉट बॉल ती सक्त झाली आहे पहिल्याच बॉलवरती. चांगली गोलंदाजी सतत त्यांना लेंथन लाईन मेंटेन केली आहे. तिथून प्रांजल असेल जयेश असेल पूर्णपणे निरुत्तर केलं. बांधून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. JPCC एडवान्स संघाला बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य गोलंदाजाच्या माध्यमातून होतं. तितके चेंडू निर्धाव येणारा तितकं प्रेशर वाढलं जाणारा प्रयत्न तर केले जातात पण तो यश येत नाही या फलंदाजांना. पूर्ण एकच जावेवरती समाधान मानावं लागेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण प्रांजल दर्शवतो या मैदानाच्या आतमध्ये. या एकच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल्या डबल डिजिटला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती. यावेळेस आजचे एज आणि सरळ फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाची सुरुवात फलंदाज बाद होईल. दर्शन तरेला देखील परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा अर्थातच सलामीवर बॅटर दोन्ही तंबूच्या आसऱ्याला मातचा आनंद घेताना पाहायला मिळतील. थोडं निर्माण सनीला आपण पाहतो. सनी दाखल झाला. एक यंग टॅलेंट आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ जाणं दर्शवला गेला होता तो सनी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दर्शवला बरं तो भन्नाट वेग आहे या बॉलवरती आणि चेंडू सरळ निघून जातो. विंकसच्या हातामध्ये डॉट बॉल ती संगत झाली आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली गोलंदाज देशच्या माध्यमातून. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून सध्या मैदानाच्या आतमध्ये कार्य करतो.
हात खोळण्याची संधी देत नाही यावेळेस स्वीट बॉय सरला कड भरारी घेणारा बॉल चेंडू सरळ निघून जात वा आउट ऑफ द पार्क. सनीच्या बाट मधनं आलाय षटकार 6 धावा. आणि या 6च्या मदतीनं धावफळ जाऊन पोहोचलं 16 धावा धावफळकावरती. 2 विकेटचा बदल झाला. 16 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. त्यामुळे लोअर फुलटच बॉल पाहायला मिळतो. फटका चांगला सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहिला आणि इथून दुसरी धाव देखील परिपूर्ण होईल. बॅकअप नाही इथून चेंडूला फील्ड केलं जातं. तद्वार चौथी धावीचा प्रयत्न झाला आणि इथून जर आपण पाहिलं तर चौथी धाव देखील सहज रीतीने पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कुठेतरी अति काही संकटात नाही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि तदनंतर मात्र 4 धावा आणि या 4च्या मदतीनं धावफळ जाऊन पोहोचल्या 20 या अंकावरती. 20 रन ऑन द स्कोर गाठ 20 धावा धावफळकावरती. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन प्रांजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगला फटका पाहायला मिळतो. सेट डाऊन द ग्राउंड रिंकू शाळेत या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि जोडणं त्याच कारणास्तव एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. आणि तोंड या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे चांगले गोलंदाजी साकारतात त्यावेळेस सन्मानजनक खेळ करावा लागेल आणि त्याच अनुषंगानं प्रांजलच्या या गोलंदाजीमध्ये तो डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. या दोनच्या मदतीनं धावफळ जाऊन पोहोचेल ते 22 या अंकावरती. 22 रन होते स्कोर गाठ 22 धावा धावफळकावरती. तू यावेळेस चांगला फटका तू शाळेत फटका पाहायला मिळतो. स्टेट डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार जयच्या बाट मधनं आलाय षटकार 6 धावा. इथून जरी सलर बॅटर स्वस्तामध्ये बाद झाले असले तरी मिडल ओव्हरच्या पूर्ण फलंदाजानं जिम्मेदारी घेतली आहे आणि त्यानं मात्र आक्रमकता धारण करत असताना षटकार चौकार खेचताना पाहायला मिळतात. एका बाजूला सनी तर एका बाजूला जयंत. तुम्ही या 6च्या मदतीने दाफळ फ्लावताना जाऊन पोहोचल्या. 28 रन ऑन द स्कोर गाठ 28 धावा धावफळकावरती. त्यामुळेच भन्नाट वेग या बॉलवरती प्रत्युत्तर त्यानं देखील दिल्या. डॉट बॉलची संख्या झाली आहे. निर्धा बॉल अखेरीच निश्वास घेतला असेल गोलंदाज प्रांजलनं कारण यादीचा बॉल कोलवर टप्प्याचा हाताळला होता ब्लॉक हॉलमध्ये परंतु तदनंतर मात्र जयतनं तो षटकार खेचला होता परंतु इथून त्यानं पूर्ण रागमड केल्या. निर्धाव चेंडू हाताळला गेला. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर काढी राहणारा बॉल निर्धाव चेंडूची सांगता याही वेळेत झाली. 5 चेंडूचा खेळ संपला आणि इथून जर आपण पहिला तर धावफळक जाऊन पोहोचल्या तेव्हा 28 या अंकावरती चांगली गोलंदाजी. षटकार जरी आला असला तरी इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारण्यामध्ये यश आला. पहिल्या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च केल्या होत्या. इथून गोलंदाजीसाठी आला दुसऱ्या स्पेलमध्ये आणि तदनंतर 8 धावा त्यानं खर्च केल्यात 5 चेंडू हाताळत असताना. शेवटचा अंतिम बॉल यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न करतील परंतु नोमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वार 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक फ्लावत असताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 30 या अंकावरती. 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 30 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. तुम्ही JPCC एडवण हा संघ.
गोलंदाज नीरज आला. त्यामुळे चांगला फटका बाला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केलं जाईल, त्यावर दुसरीचा प्रयत्न राहिला आणि इथून दुसरी धाव देखील सहजरीतीने पूर्ण होईल. इथून नीरज आला, पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. सनीनं जिम्मेदारी घेतली आहे. एक बाजूला जयंत निर्धाव बॉल जरी हाताळले असले तरी मात्र धावा येताना पाहायला मिळतात. कारण जी गोलंदाजी आहे त्या अनुषंगानं 60 ते 65 धावा निश्चित स्वरूपामध्ये जमवाव्या लागणार आहेत तर फाईट करण्यासाठी JPCC ॲडव्हान्स संघाला. तू चांगला बॉल बॅट चेज इथून काळवृत्ती दाखवली आहे. त्या ठिकाणी मात्र एक चांगला झेल कॅरी केला आणि इथून मात्र सनीला परतावं लागतं बॅक टू द डगआउट. महत्त्वाच्या क्षणाला आलेली महत्त्वाची विकेट आहे. कुठंतरी धावा रोखले जातील त्या ठिकाणी प्रयत्न मात्र करतोय गोलंदाज नीरज. पहिल्याच बॉलवरती त्यानं 2 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु पुढच्याच बॉलवरती विकेटचं पतन झाला. रद्दाचं सनीला परतावलं बॅक टू द डगआउट. न्यूमान आपण पाहिलं तर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ॲडव्हान्स संघ प्लीज 12 प्रतिनिधी आमच्या सभेत जॉईन व्हायचा. मॅच सुरू होण्या अगोदरपासून मला सातत्याने पुकार केला जातो, परंतु तुम्ही आमच्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे आणि लाईव्ह अपडेट्स देणं आम्हाला थोडंसं कठीण होतं. त्या कारणास्तव विनंती करतोय तुम्हाला आपला 12 प्रतिनिधी जॉईन व्हायचा आमच्या सभेत. इथून ट्रम्पलाईनच्या बाहेर बॉल हाताळला पंच स्वप्नीलकडे सर्वांना दर्शवत असताना व्हाईट बॉल संकेत एकाने अवंतर धाव ॲड होईल धावफलकावरती आणि धावफलक या अवंतर धावेनं जाऊन पोहोचलं जातं. त्यामुळे 33 या अंकावरती 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. इथून फटका तर चांगला सजवलाय जरूर, परंतु एकच धाव मिळाल. जयंत इथून जास्तीत जास्त चेंडू फेस करावे लागणार आहेत आणि अनुषंगानं धावफलक मंदावलं जातं. 3 षटकात समाप्ती करी 30 धावा होल्या. तदनंतर इथून नीरज आला, त्याने मात्र धावफलक थांबून ठेवला, रोखून ठेवला, आत खोलण्याची संधी दिली जात नाही. 3 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शेष असेल. इथून जो संघ जिंकेल क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दातेवरे संघासमोर 2 हात करण्यासाठी सज्ज होणारा कोणता संघ असेल. पण जर विचार केला तर पहिला दिवस सुपर 6 मध्ये कार्यकर्ता संघानं बाजी मारली गेली. त्यानंतर आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा ट्रम्पलाईनच्या बाहेर पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जातो. पंचाचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा संकेत दिला. अवंतर धाव ॲड होईल धावफलकावरती आणि धावफलक या अवंतर धावेनं जाऊन पोचल्या. त्यामुळे 35 धावा धावफलकावरती. त्यामुळे चांगला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी साकारली गेली. अवंतर धावा जरी खर्च केल्या असल्या तरी तदनंतर मात्र पुनरागमन करतायत गोलंदाज. त्याच कारणास्तव धावफलक जे सीर आहे आतापर्यंत शांत ठेवलं गोलंदाज नीरजनं. याही वेळेस चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहणार हा बॉल राहिला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि तो पंचांचा हात आकाशाकडे. तर फलंदाजाला देखील परतावं लागणार आहे बॅक टू द डगआउट. तुम्ही मान आपण नीलला पाहतो. त्या ठिकाणी नील दाखल झाला. गोलंदाज नीरज चांगली गोलंदाजी त्यांना साकारली तर चांगलं यशी रक्षण होतं. यावेळेस ट्रम्पलाईनच्या बाहेर डाऊन द लेगचा मारा राहिला गोलंदाज नीरजच्या माध्यमातून. अवंतर धावा त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेत आणि त्याच कारणाचा दाखवलं की अवंतर धावेनं जाऊन पोचला. म्हणजे 36 या अंकावरती 36 रन ऑन द स्कोर कार्ड. 36 धावा
धावफलकावरती. चौथं षटक प्रगती पथावरती असताना शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस बॅट चिडिंग एज कोणती चुकी होणार नाही आणि याही वेळेस नीलला देखील परतावं लागतं बॅक टू द डगआउट. शेवटचा अंतिम षटक असेल. चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा. या ठिकाणी क्वालिफायर सामना दातेवरे संघ ज्या ठिकाणी पोचला क्वालिफायर सामन्यासाठी. तुंडा नक्कीच रणनीती आखत असेल. ते देखील विचार करत असेल कोणता संघ आपल्या समवेत दोन हात करण्यासाठी येणार, कोणत्या संघासमोर कोणत्या अनुषंगानं आपण गोलंदाजी करणार आहोत, फलंदाजी करणार आहोत, हे मात्र निश्चित स्वरूपामध्ये प्लॅनिंग सुरू असेल. त्याच अनुषंगानं ह्या रणनीत्या आखल्या जातील. एक संघ तर मिळाला जो क्वालिफायर मॅचसाठी दाखल झाला आणि तून शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती मिथून आला तर एका बाजूला जयंत तो मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ट्रॅम्पलेटच्या खूपच बाहेर. अवांतर धाव निश्चित स्वरूपात ऍड होईल. पंच आमच्याकडे वळले गेले. स्वप्नील सरांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की एक धाव ऍड होईल धावफलकावरती. अवांतर स्वरूपाने धावफलक जाऊन पोहोचतोय. या अवांतर धावांना 37 धावा धावफलकावरती. मिथून आला पुन्हा एकदा ट्रॅम्पलाईनच्या बाहेरचा बॉल. सातत्यानं कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्यानं एकच काळमंत्र जरूर माणूस बनवला शरीरापासून दूर ठेवण्याचा आणि त्याच करण्याचं मात्र ह्या अवांतर धावा खर्च करताना आपण मिथूनला पाहतो. दोन धावा सलगच्या बॉलवरती अजून एक बॉल झाला नाही. शेवटचा अंतिम षटक डेथ ओव्हरमध्ये तो आला. इथून खराब गोलंदाजीचा प्रत्याग करणं मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी आणि गोलंदाजी कुठेतरी तुम्हाला बॅकफुटवरती घेऊन जाईल. पुन्हा सीधा व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकंदरीत या दोन धावा ऍड होतील आणि या दोनच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या अंकावरती. इथून मिथून प्रयत्न तर करतोय. याही वेळेस चुकी त्याच्या माध्यमातून झाली. खराब गोलंदाजी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. इथून धावतीचा संकेत जरूर त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पंच धावा कळवायचे. व्हाईट +3 एकंदरीत व्हाईट +3 धावा पाहायला मिळतात. एकंदरीत या 4 धावा ऍड होतील धावफलकावरती. एकही बॉल हाताळला नाहीये आणि आतापर्यंत जर विचार केला तर 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज मिथून. यावेळेस चांगला बॉल हाताळला. डॉट बॉलची एकेरी सांगता झाली. निश्वास सोडला असेल प्रत्येक क्षेत्ररक्षकानं कारण एकही बॉल हाताळला नव्हता आणि 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मिथून. आणि इथून जर पाहिला गेला तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. थोडासा थकवा जरूर जाणवतो जयंत चेहऱ्यावरती. धावफलक जाऊन पोहोचल्या 44 या अंकावरती. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल खेचून मारला. पिकअप शॉट. चेंडू सरळ मिड विकेटला क्लिअर करत असताना जयच्या बॅट मध्ये आलाय दर्शेदार षटकार 6. इथून तफळकी या 6च्या मदतीनं अर्धशतक जीपीसीसी एडवण या संघाचं लागलं गेलं 50 या अंकावरती. वर्चस्व जरूर गाजवलं गेलं होतं. यादीच्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 4 षटकं पूर्णपणे आपल्या बाजूनं राहिली होती चिखलपाडा संघाच्या. परंतु तदनंतर हे शेवटचं अंतिम षटक. यावेळेस बॅट चिडिंग एज कुठे चुकी करणार नाही. सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला. जयंतला परतावं लागतं बॅक टू द डगआउट. इथून एक मोठा मोहरा आपल्या जाळ्यामध्ये मिळवत असताना मिथूनला आपण पाहतो. तिसऱ्या बॉलवरती विकेटचा पतन झाला. तर तो धावफलक एक मजबूत स्थितीमध्ये 50 धावांपर्यंत पोहोचलं जातं. इथून निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला.
इथून उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि उर्वरित या 3 बॉलवरती किती धावा जमवेल केलं आपल्या संघासाठी, कारण गरज आहे संघाला. इथून जर 10 धावा जरी आल्या तरी या मॅच मध्ये रंग देणारा सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न झालाय जरूर आणि इथून मात्र सॅक्रिफाईस स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि इथून निखिलचे खेळ देखील पूर्ण विराम लागतो. चला निमान आपण धावत यायचा मग करत आपण मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद असू द्या. दोन सॅक्रिफाईस केलंय मितेशनं, अर्थातच अजूनही 2 बॉल शिल्लक असलेले 2 बॉल वरती जिम्मेदारी घेण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. सॅक्रिफाईस तर केलं पृथ्वी उर्वरित 2 बॉल वरती किती धावा जमवेल मितेश आपल्या संघासाठी. मिथूननं कमबॅक केलं, एकही बॉल न हाताळताना त्यानं 8 धावा जरूर दिल्या होत्या. इथून आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तर झाला, एक धाव परिपूर्ण झाली, या दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला, चुकी झाली इथून मिथूनच्या माध्यमातून आणि इथून जर पाहिलं गेलं तर या 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल्या 52 धावा धावफलकावरती. शेवटचा रन ते बॉल असेल या षटकामधील गोलंदाज मिथून पुन्हा एकदा दाखल होईल मितेशच्या विपक्षामध्ये. तर मितेश किती धावा जमवणारा, कारण हा बॉल निश्चित करणारा किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल इथून चिखलपाडा संघासमोर. तो चांगला फटका इंटू त्या आपण क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडूचा पाठलाग करतात तद्वर मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न राहिला आणि इथून मात्र तिसरी धाव खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मितेशच्या खेळायला लागल्या पूर्ण विराम. 2च धावा मिळतील या बॉलवरती, या 2च्या मदतीने 54 धावा झाल्यात. 55 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं विजयी होण्यासाठी द्वारकामाई चिखलपाडा या संघाला.
इथून जर आपण पाहिलं तर 30 बॉल्समध्ये 55चं टार्गेट सेट केलं. अर्थातच 11ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला गाठायची आहे. 11च्या सरासरीनं या धावा जमवायच्या आहेत. आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं केलं तर विंकेओस आणि प्रांजली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे सलामीर बॅटर म्हणून. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पहिल्या फ्रंट लाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये मितेश दाखल झाला. इथून समजा सुरुवात झाली. त्या ठिकाणी प्रथम षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मितेश दाखल झाला. 55चं टार्गेट सेट केले. 11ची सरासरी ना पाठलाग करायचा, धावा संपवायच्यात. विंकेशला पण पाहतो तो दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल आखून टप्प्याचा सर्व स्लॉट मधला बॉल होता, परंतु थोडंसं निराशाजनक बाबा पाहायला मिळाली. विंकोश आपल्याला पाहतो ऑन स्ट्राईक वरती आणि तिथून मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल त्यांच्या विपक्षामध्ये. चांगली गोलंदाजी मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये देखील. आणि याही सामन्यामध्ये सुरुवात चांगली केली आहे त्यानं. यावेळेस चांगला फटका इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे निखिल चेंडूला फील्ड करतो. तद्वर एक धाव सहज रीतीने पूर्ण झाली आहे. तो दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न नसेल, कारण चांगली फिकी राहिली गेली. आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. आणि एकच्या मुदतीनं तफडकाला सुरुवात होत असताना श्री गणेश झाला स्कोर कार्डचा. तोंड प्रांजलाला इथून बॅट चिडके जरूर संधी निर्माण झाली होती या बॉलवरती, परंतु इथून ती विसावली. थोडासा दूर राहिला गेला यशिरक्षकापासून जयंतपासून, अन्यथा मात्र यांच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु सरतेरला तारा नाही. यातून चांगला बॉल हाताळण्यामध्ये यश आलं मितेश या गोलंदाजाला. 3 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत धावफलक 1 अंकावरती स्थिर. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकामध्ये तुम्ही आला, तुम्ही चांगली गोलंदाजी साकारली, परंतु इथून चुकी झाली गेली. आणि मात्र या बॉलवरती या षटकार पाहायला मिळतो. कुट्टप्पाचा बॉल तुम्ही ज्या ज्या वेळेस हाताळणार आहात त्या त्या वेळेस नतीजा मात्र 6 धावांची मोहर उठली जाणार आहे त्या बॉलवरती, आणि तेच पाहायला मिळालं. कुट्टप्पाचा बॉल राहिला गेला शॉर्ट पिच बॉल, आणि त्यावरती आक्रमण केलं प्रांतीच्या माध्यमातून. या चेंडूवरती षटकार प्राप्त केला. या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती. त्यामुळे सॉफ्ट हँडनं दिशा दिली. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतो, परंतु तद्वार 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील. चांगली फिकी राहिली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू कॅरी करण्याचा प्रयत्न जैनच्या माध्यमातून झाला, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. 2च्या मदतीने धावफलक फ्लाय होताना जाऊन पोचल्या. त्यामुळे 9 या अंकावरती. आतापर्यंत आपण विचार केला जर 5 चेंडूंचा खेळ संपलाय, शेवटचा बॉल 9 धावा धावफलकावरती. तुळशीवरचा ते बॉल गोलंदाज पुढे मितेश प्रांजलसाठी. यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मला फक्त दिशा दिली गेली. इटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तद्वारा एक धावेचा प्रयत्न परिपूर्ण झाला. प्रांजलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेतले गेले. चांगला बॉल होता, पण तिथून कुठेतरी चुकी झाली गेली, आणि त्याच कारणास्तव जर आपण पाहिलं तर एक धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज एकच्या मदतीने षटक संपुष्टात आला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचल्या तेव्हा 10 अंकावरती. आणि दोन इक्वेशन मध्ये बदल झाला. या ठिकाणी येणारी बॉल 24 आणि 24 ला करायच्यात अजूनही विजयासाठी 45 धावा.
पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. अजून गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला खेचल्या सरळ सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना ध्रुव आला आणि ध्रुवनं मात्र चेंडू तर चांगला हाताळला होता, परंतु तितकाच चांगला प्रार प्रांजलनं देखील केला. 6 धावांसाठी षटकर आला. या 6च्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोचला त्यामध्ये 16 या अंकावरती, 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ध्रुवच्या माध्यमातून राऊंड द विकेट प्रांजल साठी दाखल झाला, परंतु यावेळेस त्याहून देखणार त्याहूनही दर्जेदार चेंडू सरळ वन बाउंड सीमा रेषा पार आलाय. चौकार 4. पूर्ण ध्रुववरती आक्रमण आणि आक्रमण केला. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा जमवल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचला 20 या अंकावरती. यावेळेस जैसे गेट वैसी नसीहत, जसा बॉल आला तसा पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा 6 धावांसाठी तुला लोंगोच्या डोक्यावरनं खेचून मारला. प्रांजलच्या बॅट मधनं आलाय षटकार 6 धावा. थोडं धावफलक या 6च्या मदतीने जाऊन पोहोचला 26 अंकावरती. का म्हणून स्ट्राईक माझ्याकडे ठेवून घेतली होती हे त्यांना दर्शवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ते बॉल वरती जणू काही ठाऊक होतं प्रांजलला येणारं षटक हे ध्रुवचं असणारा. तदनंतर मात्र त्याने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि पहिल्या 3 बॉलवरती त्यानं आक्रमण केलं. तदनंतर 4थ्या बॉलवरती चांगला बॉल त्यांना हाताळला गेला, सन्मान दिला या बॉलवरती. आणि इथून मात्र आपण जर पाहिलं गेलं तर एकच जागेवरती समाधान मांडावं लागतं. डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेस विंकोश मात्रे पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं मोठा प्रहार करायचा. बाटाने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे, शर्यष्टीचा वेध घेतला, डॉट बॉल ती सांगता गरज पाहायला मिळाली. ध्रुवने मात्र निश्वास घेतला असेल, कारण या आधीच्या बॉल्सवरती आक्रमण आणि आक्रमण झाला. चांगले बॉल्स हाताळा वेळ लागणार, माफक लक्ष ज्याचं म्हटलं करताना एक मजबूत स्थिती गाठली आहे धावफलकावरती. धावफलक जाऊन पोचले आतापर्यंत जर आपण विचार केला तर 27 या अंकावरती. यावेळेस वेट अँड वॉच चेंडूला येऊ दिलास आणि तदनंतर मात्र हवाई सफर करत असताना चेंडूला सर स्टँडर्ड डिलिव्हर मिडविकेटच्या डोक्यावरनं आलाय षटकार 6 धावा. या 6च्या मदतीने षटक संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोहोचल्या तेव्हा 33 या अंकावरती. 33 धावा धावफलकावरती. येणारे बॉल्स असतील 18 आणि 18 करायचे आहेत. अजूनही विजयासाठी 22 धावा. पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्यासाठी मितेश आला. मितेशला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती तो दाखल झाला. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना प्रांजलच्या विपक्षामध्ये इथून चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक छल आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही. एकच जागेवरती समाधान मांडावं लागतंय. चांगले चेंडू ज्या ज्या वेळेस हाताळले जातात त्या त्या वेळेस सन्मानजनक खेळी राहिली गेली फलंदाज प्रांजलच्या माध्यमातून. आतापर्यंत डिसिप्लिन क्रिकेट जे असतं त्या मैदानाच्या आतमध्ये त्यानं दर्शवल्या. दुनिया 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोचले 34 अंकावरती. पहिलाच बॉल चांगला राहिला. इकॉनॉमिकल गोलंदाज बनवून एडव्हान्स संघाच्या माध्यमातून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मितेश आतापर्यंत मैदानामध्ये चांगली गोलंदाजी साकारतोय, परंतु यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये विंकोच्या बॅटमधनं आलाय षटकार 6 धावा.
पण या सहाच्या मदतीने धावफलक जाऊन उचलं जातं. त्यामुळे 40 अंकावरती 40 रन ऑन द स्कोर कार्ड, 40 धावा धावफलकावरती. तुम्ही आई वेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. लोंगोला क्षेत्ररक्षण आहे, कोणतीच चुकी करणार नाहीये. एकच ती समाधान मानावं लागेल. डिसिप्लिन क्रिकेट काय असतं हे आज खऱ्या अर्थानं दर्शवून दिले चिखलपाडा संघानं. कारण षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती सन्मानजनक खेळ करणं एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तुन जसं जशी चेंडू येतो तसाचा फटका देखील पाहायला मिळतो. यामुळे याचा स्वतःच्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 अंकावरती. 14 धावेची अजूनही गरज असणाऱ्या विजयी होण्यासाठी द्वारकामाई चिखलपाडा या संघाला. यामुळे असा कुटप्पाचा बॉल त्यावरती हवाई सफर खेचून मारला. पिकअप शॉट मध्ये कन्वर्ट करत असताना लोंगनच्या डोक्यावर प्रांतीच्या बॅटमध्ये ब्रँडेड षटकार. 6 धावा. षटकार ची भाषा बोलू लागल्या प्रांजलचे. बाट मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर तो मानस त्यांना बनवून आला. मापक लक्ष 55 धावांचा टार्गेट फायटिंग टोटल उभारल्यानंतर आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 47 अंकावरती. 8 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे बॉल्स असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 8 धावेची गरज विजयासाठी. इथून नील याला आज गोलंदाजाची चर्चा मागच्या सामन्यामध्ये आपण पहिले या स्पर्धेचं पहिली मेडन ओव्हर ज्यांना हाताळली होती तोच गोलंदाज नील आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगली सुरुवात त्यानं केली आहे. इथून अशीच गोलंदाजी याही सामन्यामध्ये जर मेडन ओव्हर आलं तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंग देणाऱ्या विकेट टेकिंग गोलंदाजी केली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंग देणार आहे. अजूनही 8ची गरज आहे. 11 बॉल 8ची गरज. फुलटस बॉल त्याकडे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जरूर. इथून एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पूर्ण फेके देखील तितकी चांगली झाली आहे दर्शनच्या माध्यमातून. इथून नील याला पुन्हा एकदा तोही देखील चांगली गोलंदाजी साकारतो. परंतु कुठेतरी जी मागणी षटक राहिली गेली तो थ्रूच्या माध्यमातून त्या खर्च केलेल्या 23 धावा कुठेतरी बॅकफुट वरती घेऊन गेलेत. इथून यावेळेस खेचून मारलाय पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हवाई सफर त्यावर झाला ताकदीचा वापर. स्टँड ऑन डिलेवर सी मारेशा पार. प्रांजलच्या बाट मधनं आलाय षटकार. 6 धावा. इथून विजयापासून एक पाऊल दूर पाहायला मिळतो बरकमाई चिखलपाडा संघ. इथून चेंडू जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल हाताळला गेला पण त्यांचा इशारा महेंद्र भोईर सरांनी दर्शवला. व्हाईट +4 एकंदरीत या आल्या 5 आणि विजय संपादित झाला तर द्वारकामाई चिखलपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर इथून हार्ड लक टीम JPCC एडव्हान्स संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात आजच्या दिवसामध्ये. तुम्ही देखील प्रभावित केलं पण तुझ्या चुका झाल्या त्या कारणाचं तुम्हाला पराभूत व्हावं लागतं. तुमचं देखील तितकंच कौतुक असेल. इथून दातिवरे संघ आणि द्वारकामाई चिखलपाडा संघ आपण टॉस साठी कर्णधार यायचा. इथून क्वालिफायर मॅच
ज्या क्षणाच्या पण आतुरतेने वाट पाहतो आजच्या दिवसामधील शेवटचा अंतिम सामना आपण जर पहिला गेला क्वालिफायर मॅच, एका बाजूला दातिवरे तर एका बाजूला द्वारका माई चिखलपाडा संघ पाहायला मिळतो. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद असू द्या. दोन्ही संघ कर्णधार. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद असू द्या. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो क्षण आला. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना क्वालिफायर मॅच, तो संघ जिंकेल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा. चिखलपाडा संघ प्लीज आता तरी या तुमचं एखादं 12 प्रतिनिधी, कारण शेवटचा आणि अंतिम सामना विनंती असेल तुम्हाला. 12 प्रतिनिधी जॉईन व्हा आमच्या समवेत विनंती असेल. तर एका बाजूला दतिवरे संघ आपण पाहतो दोन्ही संघांना चांगला खेळ केला, प्रभावित केला आजच्या दिवसामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा अंतिम सामना जो संघ जिंकेल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा. आजचा दिवस ही खेळपट्टी असेल ज्याच्या प्रेमामध्ये पडली असा फलंदाज आपण पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावांची वैयक्तिक खेळी केली गेली. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 41 धावा करत असताना ज्याने विजयश्री संपादित करून दिला असा रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर त्या समवेत पुन्हा सलाईवर जोडीमध्ये थोडासा फेर बदलाव केला दतिवरे संघानं. हार्दिक पाटीलला इथून प्रमोट केल्या ओपनिंग बॅटर म्हणून. तू चला समजा सुरुवात करायची. इथून गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती प्रांजलला आपण पाहतो. मॅच फिनिशर रोल अदा त्यानं केला मागच्या सामन्यामध्ये. काय अप्रतिम फलंदाजी राहिली गेली. हे गोलंदाजाची चर्चा राहिली गेली. अष्टपैलू नेतृत्व करतो. क्षेत्ररक्षण म्हणा, फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा, तिन्ही क्षेत्रामध्ये मात्र ज्यांना आपली छाप सोडली तोच प्रांजलला आपण पाहतो. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल झाला फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये.
इथून लेट्स प्ले पचाचा इशारा आला. सामन्याला सुरुवात झाली आहे. शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसामधील. प्रांजल एका बाजूला तर एका बाजूला रितेश. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. या लढाईमध्ये कोण बाजी मारणारा हे सुद्धा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतं. पहिलाच चेंडू गोलंदाज दाखल झाला. फुलटस बॉल मध्ये करारा प्रहार क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करत थोडासा बंब झाला. पूर्ण एका जावेवरती रोखून ठेवला. चांगली फेकी पाहायला मिळाली. चांगलं कॉलिंग पाहायला मिळतं. त्या ठिकाणी एकाच जावेवरती थांबवलं गेलं, रोखलं गेलं आणि तो या एकच्या मदतीनं धावफळ करायला सुरुवात झाली. श्री गणेश मात्र होतोय एका धावेनं. इथून जर या सामन्याला विजयश्री संपादित करायचं असेल तर रितेशला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ते बॉलपर्यंत टिकून राहावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यामुळे चांगला बॉल तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तो स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्राणाची पराकाष्ठा करतोय. स्वतःला सिद्ध करतोय. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आपल्या नावाची छाप तर सोडली आजच्या दिवसामध्ये, परंतु शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मात्र लढायचा मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना प्रांजलला आपण पाहतो. कारण आज पूर्ण दिवसभर जी मेहनत केली आहे ती फळ लावायची असेल तर हा सामना जिंकावा लागणार. लाऊड अपील जरूर पंचांकडे पाहायला मिळाली. एकदा परिपूर्ण झाली. या शर्यतीचा वेध घेतल्यानंतर पंचांनी ते फेटाळून लावले. जरूर तो दुसऱ्या हवेचा प्रयत्न राहिला गेला. दुसरे धाव देखील सहज रीतीने पूर्ण होत्या. या दोनच्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या. तीन धावा धावफलकावरती. इथून हार्दिक संघर्ष करतो. फुलटस बॉल चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. इथून वन बाउन्स सीमा रेषा पार आलाय हार्दिकच्या बॅट मधनं. चौकार 4. फुलटस बॉल होता इंटू द गॅप मध्ये. चेंडूला पाठवलं गेलं. चेंडू सरळ क्लिअर करतो 4 धावांसाठी. तुने 4च्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलाय 7 अंकावरती. 7 रन ऑन दिस गुरगाट. 7 धावा धावफलकावरती. अजून प्रांजलवरती आक्रमण केलं हार्दिकनं. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. बॅटाने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही अचूकरित्या ओळखलं गेलं मानस या फलंदाजाचा. कारण मोठा प्रहार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. शरीरापासून दूर ठेवला गेला. बॅटाने बॉलची कनेक्टिव्हिटी होऊ शकली नाही आणि तिथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. यावेळेस सुसली दिली या बॉलला. डॉट बॉलची सांगता गेलीच होताना पाहायला मिळाली. पहिलं षटक संपुष्टात झालं. एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली. ज्या ठिकाणी मात्र धावा खर्च केल्या 7 बिनबाद 7 अशी स्थिती आपण पाहतो. दातिवरे संघाची धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. चला थोडं स्पीडअप करा विनंती असेल. दातिवरे संघ नवीन गोलंदाज लगेच सज्ज ठेवायचा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग करायची नाहीये. पुन्हा जयेश आला. जयेशला आपण पाहतो. पुन्हा शेवट दुसरं षटक प्रगती पदावरती असताना जयेशला प्रमोट केलं. पहिलं षटक मागचं षटक जर आपण पाहिलं गेलं तर 7 धावा ज्या खर्च केल्या प्रांजलच्या माध्यमातून. आपल्याकडे असलेला वेग आणि या वेगावरती स्वार झाला जरूर पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र एक यशस्वी षटक समाप्त झालं. 7 धावा ज्यानं खर्च केल्या. अप्रतिम षटक त्यानं हाताळला. विथ द बॉल असेल विथ द बॅट असेल. जणू ही खेळपट्टी आज त्याच्या प्रेमात पडली आहे. द्वारकाबाई चिखलपाडा संघ कौतुक करावं लागणार. फुलटस बॉल. चेंडू बराच काळ हवेमध्ये. संधी निर्माण झाली आहे जरूर. इथून खराब कॉलिंग राहिले गेलं. नोमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण होताना पाहायला मिळतात.
दोनच्या मदतीनं धावला जाऊन पोचलाय 9 या अंकावरती. 9 धावा धाफळकावरती. रितेशने प्रयत्न तर करतोय इथून या महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान देणं खूप गरजेचं असेल, कारण संघाला देखील अपेक्षा असेल इथून फलंदाजी करत असताना की रितेश कडून जास्त धावा खेळल्या जाव्या याही सामन्यामध्ये. इथून यावेळेस फुल टच बॉल सोडणे पेसवागा. फुल टच बॉलला सोडणार नाही, फुल टोल वसूल करत असताना पुन्हा एकदा रितेशच्या बाट मधनं आलाय षटकार. 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. इथून चांगली फलंदाजी आगाज केला इथून फलंदाज रितेशनं आणि जयेशच्या विपक्षामध्ये गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून मैदानाच्या आतमध्ये कार्य करतो. या 6च्या मदतीने फलक फ्लाय होत असताना जाऊन पोचले जात म्हणजेच 21 या अंकावरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस मिश्रा श्लोक चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि इथून कोणती चुकी होणार नाहीये. कुठेतरी घाई केली आहे बॉलवरती गरज नसताना षटकार मारण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु यश देऊ जाणार नाही. यश मिळालंय गोलंदाजाला. जयेशने केलंय कमबॅक आणि तो रितेशला परतावं लागतं बॅक टू द डगआउट. एक मोठा मोहरा आपल्या जाळामध्ये मिळवत असताना पाहायला मिळतो जयेश हा गोलंदाज. इथून यामुळे तितका चांगला प्रहार पाहायला मिळतो. इटू गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्यावर एकच जावेवरती समाधान मांडावं लागतं. एकच्या मुदतीने दाफडला काही मजबूत स्थितीमध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अवघ्या 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये थोड्याशा धावा जरूर जास्त प्रमाणामध्ये खर्च केल्या आतापर्यंत, परंतु ज्या ठिकाणी कमबॅक केला रितेशा सारख्या फलंदाजाला त्यानं बॅक टू द डगआउट पाठवलं. त्यामुळे हार्दिकला ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. एकदा सहजरितीने पूर्ण झाली. एका जावेवरती समाधान मांडावं लागेल. एकच्या मदतीनं षटक संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोचला. म्हणजे एकच्या मदतीनं 23 धावा धावफलकावरती. थोडं अर्धा खेळ अर्धा डाव तर समाप्त झाला. ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 षटक